हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 पुंडलीकवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, भगवान गोपाल कृष्ण महाराज के जय, भगवान श्रीधर स्वामी महाराज के जय, अम्बा माता के जय, जय जय रघुवीर समर्थ। ओम पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे, स्वानन्दामृत तृप्ताय श्रीधराय नमो नमः। नमो देवै महादेवै शिवाय सततं नमः, नमः प्रकृतिभद्रायै नियतः प्रणता स्मता, सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। हरि ओम। ओम नमो भगवते नारायणीय, ओम नमो भगवते नारायणीय। नमस्ते पुण्यस्मत्कूले निरञ्जनं सुसेव्यं, नमस्ते पुण्यस्मत्कूले निरञ्जनं सुसेव्यं, विशालक्षे कृपायुते विशालक्षे कृपायुते, भारती नमो नमः, भारती नमो नमः। ओम नमो भगवते नारायणीय, ओम नमो भगवते नारायणीय। उदयस्तु सदाशिवे सर्वपातैकमुच्यते, उदयस्तु सदाशिवे सर्वपातैकमुच्यते, मयूरेश्वरी विजया मयूरेश्वरी विजया, पद्मावते नमो नमः, पद्मावते नमो नमः। ओम नमो भगवते नारायणीय, ओम नमो भगवते नारायणीय। नमस्ते भक्तिस्ते कल्याणी, धन्यो असि हरिप्रियः, नमस्ते भक्तिस्ते कल्याणी, धन्य असि हरिप्रिया। कैवल्य ज्ञान दीपिका, कैवल्य ज्ञान दीपिका, लोकमाता नमो नमः,
लोकमाता नमो नमः। ओम नमो भगवती नारायणीय। ओम नमो भगवती नारायणीय। नमस्ते वैष्णवी सफलं जन्म जीवितं च सुजीवितं। नमस्ते वैष्णवी सफलं जन्म जीवितं च सुजीवितम्। अजितानंद कृपा दर्शनम् अजितानंद कृपा दर्शनम्। कमला देवी नमोस्तुते। कमला देवी नमोस्तुते। ओम नमो भगवती नारायणीय। ओम नमो भगवती नारायणीय। अंबा माता की जय। चतुर्थीचे दिवस विश्वव्यापक जननी हो। उपासका पाहसे अंबे प्रसन्न अंतःकरणी हो। पूर्ण कृपे तारिसे जगन्माता मनमोहिनी हो। भक्तासी माऊली सुर येती लोटांगणी हो। उदो बोला उदो अंबा बाई माऊलीचा। समर्थ रामदासांनी हा विचार मांडलेला आहे। देवीचं सगळं चरित्र या रूपाने सगळा विषय या ठिकाणी मांडलेला आहे। भगवतीने कार्य या विश्वात कशा प्रकारे केले आहे हे त्यांनी सांगितलं। जन्मेजय म्हणतोय, महाराज हे भगवान आपण देवीचं पूजन यज्ञ हे सगळं सांगताय। ती देवी कोण आहे, तिची उत्पत्ती कोणी केली, तिचे गुण कोणकोणते आहेत, तिचा यज्ञ करण्याचा विधी काय आहे। ऋषी म्हणतायत, राजा तू विचारतोयस ती फार चांगली गोष्ट आहे। तुझी बुद्धी थोर आहे। सर्व जीवांचं कल्याण व्हावं म्हणून हा प्रश्न तू करू शकलेला आहेस। वास्तविक ह्या सगळ्याचे उत्तर देणं अत्यंत कठीण आहे म्हणाले। ब्रह्मादी देवांची उत्पत्ती सांगणं अत्यंत दुर्लभ आहे। प्राचीन काळी मीही हा प्रश्न नारदांना विचारलेला होता। त्यांनी जे मला सांगितलं तेच मी तुला इथे सांगतो। ब्रह्मा विष्णू महेश हे तिघ जण हे निर्माण करत असतात विश्वाला। आदिकारण तेच आहेत। कपिल मुनींसारखे जे असतात त्यांना सांख्यवादी असं म्हणतात। त्याच्यामध्येही दोन विचार,
एक विचार आहे ईश्वर मानणारे आणि ईश्वर न मानणारे. तेव्हा ही सृष्टी ईश्वर विरहित आहे असं जे मानतात ते मग कशाला मानत असतात? तर ती गुण उत्पन्न जे गेलेले जातात त्यातनं विश्वसृष्टी निर्माण झाली असं म्हणणं त्यांचं असतं. सांख्यवादांमधला दुसरा प्रकार आहे, ते मात्र तसं म्हणतात. ते म्हणतात नाही असं नाही ते, पण त्याच्या आधी सुद्धा हे सगळं करता करविता परमात्मा आहे. त्याची अद्याशक्ती जी असेल ती ही भगवती आहे. जेव्हा जीव मात्र मनुष्य असा विचार करतो तेव्हा बुद्धीच्या साह्याने सर्व निराकरण करतो. म्हणून ही शक्ती कशी आहे? या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमोस्तस्यै नमो नमः. मग ती आहे, तो आहे कसा परमात्मा? हा परमात्मा जगताचा आत्माराम. जसं या देहाला आत्मा आहे तसं या जगताचा सुद्धा आत्मा आहे आणि तो परमात्मा. तो नित्य असून जगतामध्येच तो असतो आणि त्याच्या इच्छेने कार्य पूर्ण जी करत असते उत्पत्ती स्थिती लयाची, ती महाशक्ती अद्या असते. तिचं कार्य अखंड चाललेलं आहे. परमात्मा मात्र हा अत्यंत अव्यक्त आहे, तो दिसत नाही. त्यामुळे आपल्याला सुद्धा कोणी म्हणालं तरी सुद्धा आत्मा आम्ही जाणला म्हटला पाहिला म्हणू शकत नाही. आत्मज्ञान झालं म्हणजे काय? आत्मा झाला पाहिला असं म्हणतोय का आम्ही? नाही. मग तो आहे का? नाही आहे. मग तो आहे कशावरून? हा प्रश्न निर्माण होतात. हे तत्वचिंतन इथे व्यासांनी व्यक्त केलं. इथे उपनिषदाचा आधार घ्यावा लागतो. केन उपनिषद नावाचं उपनिषद आहे. केन प्रेषिता मनः, मनाला प्रेरणा देणारा कोण आहे? हे इंद्र शिष्य ऋषींना विचारतात. म्हणजे मनाला प्रेरणा देणारं कोणीतरी स्वतंत्र आहे, लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. ते एकदम करत नाही आहे. मग हा देणारा कोण आहे? मग हा उपदेश हा उमा भगवतीने उपदेश केलेला, इंद्राला केला. आणि इंद्राला उमेनी एक विचार मांडला की हे बघ इंद्रा, जेव्हा एखादं मडकं असतं त्याला भोकं असावी सर्व बाजूनी आणि मध्ये एखादी दिवा असावा, पणती असावी, त्याचा प्रकाश दिसत असतो त्या भोकातनं. तो म्हणशील मग मला दिलं, ज्ञान झालं की त्याच्या आत काहीतरी आहे, म्हणजे ज्योत आहे, अमुक आहे तमुक आहे म्हणतोस. पण तिला ज्योत दिसली का? ती तर ती दिसत नाही. त्या भोकातनं दिसलं काय? प्रकाश दिसला. तोच प्रकाश आम्हाला दिसत असतो. कुठे? त्याचा नित्य आम्ही अनुभव घेत असतो. कुठे घेतो? स्वप्नात. स्वप्न जेव्हा पडत असतं तेव्हा प्रत्येकाची स्थिती काय असते? प्रत्येक जीवाची, प्रत्येक जीवाची स्थिती त्याला स्वतःचे स्वतः दिसतो. पण आत्ता जागृतीत तुम्ही स्वतःच स्वतःला पाहू शकता का? पाहू शकत नाही. माझा मी मला. पण स्वप्नामध्ये हा होता, तो होता, तो होता. एखादं
भीषण स्वप्न पडलं, घाबरणं होतं, घाम सुटतो, परिणाम होतच असतो. मग हे सगळं दाखवणारं कोण आहे? तो आत्मप्रकाश आहे. म्हणून आत्मा आहे. तसं हा परमात्मा आत आहे आणि त्याच्या इच्छेनी ही भगवती सगळं कार्य करवते. आणि मग गुण पूर्ण पुढे येतात आणि हाच परमात्मा महाविष्णू आहे. तो शक्तीमुळे प्रगट होत असतो. म्हणून जीवाच्या ठिकाणी पूर्ण ज्ञानस्वरूप प्रगट होतो. नारदांनी सांगितलं कसं आहे बाबा. पाशां कुशविरभीतम मंदहासिनी माया मणिद्वीप वसती सदा देवी करी सहाय्या. ही देवी सहाय्य करणारी आहे भगवती. नारदांनी म्हणाले प्रलयकाल झाला, महाविष्णू शेष हे निद्रिस्त होते. निद्रा देवीचं स्मरण केलेलं आहे. तिथे निद्रा स्तोत्र आहे. निद्रा ही देवी मानलेली आहे बर का. मग आता तिचं कार्य काय? निद्रा सुक्तामध्ये त्याचा विचार आलेला आहे. निद्रा सुक्त काय करत असतं याचा अनुभव घेतो आपण. आपण दमलेलो असतो, आपण झोपतो. झोपल्यानंतर पुन्हा आपण सकाळी उठलेले असतो. स्वप्नही पाहिलेलं असतं किंवा नसतं, काय जे असेल ते. पण उठल्यावर काय वाटतं? ताजं तवानं वाटतं. मग हे केलं कोणी रात्री? एका झोपेवरती मनुष्याला हे करून देणार कोण आहे? ती निद्रा देवी आहे. शरीराचं भरण पोषण ती एक प्रकारे करत असते. कसलं पोषण? शरीरात रक्तमास वाढून देत नाही. स्फूर्ती, प्रेरणा, फ्रेशनेस म्हणजे शब्दांनी कळेल, हे सगळं निर्माण करत असते ती. म्हणून इथे देवी भागवताने निद्रा स्तोत्र मांडलेलं आहे. आणि तिचं स्तोत्र गायन जर केलं तर झोपेच्या गोळ्या घ्याव्या लागत नाही. प्रसिद्ध तू, ती प्रसन्न असते. आणि तिची हमखास प्रसन्नतेची जागा म्हणजे प्रवचन कीर्तन. नामदेवराय सांगतायत निद्रे नागविले म्हणतायत ते. ब्रह्मदेवांनी तिथे मायेच्या साह्याने हे सगळं केलेलं आहे. त्या तिघांनाही या भगवतीने विमानातनं बसून सृष्टीचं सगळं दर्शन करवलेलं आहे. विशाल आहे विमान, निनाद आहे तिथे, रत्नांनी अलंकृत रमणीय आहे. भगवती संबंध विश्व विश्वात कसं कार्य चाललं आहे ते तिने दाखवलेलं आहे. परब्रह्म आणि शक्ती देवता एकत्र करून कार्य करतात. ब्रह्म निर्गुण निराकार निरंतर रूपरहित आणि अतिव्यापक आहे. विष्णू विराट स्वरूपी आहे. श्री महाविष्णूंचं परमपद हे निर्मळ तेजस्वी अनंत विस्तृत आहे. ब्रह्मांडाचा विभू आणि नियंता आहे. या जगताचा प्रभू हा ईश्वर आहे. सर्वव्यापी निराधार जन्म मरण शून्य सज्जन दुःख हरण करणारा विष्णू ब्रह्मांडाचा कर्ता आहे. आणि चैतन्याची क्रियाशक्ती ही भुवनेश्वरी जगदंबा आहे. मग विमान कुठे होतं? मनोवेगाच हे विमान आहे. आणि त्याच्यामधून जाताना वन भूमी उपवन हे सगळं दिसून येतं.
पारिजात वृक्षाच्या छायेत सुरभी धेनू उभी होती. 4 दंत असलेला ऐरावत हत्ती होता. अनेक गोष्टी त्यांनी पाहिलेल्या आहेत तिथे. शंकर बैलावर आरूढ होऊन ब्राह्मी वैष्णवी सप्त मातृका तिथे होत्या हे बघितलेलं आहे त्यांनी. इंद्रधनुष्याच्या सर्व रंगाच्या छटा असलेल्या वस्त्रांनी युक्त असं भवन होतं. हिलाच वेदगर्भा विशाल क्षीरूपान बीजमयी म्हटलेलं आहे. भगवती ही सगळ्यांची जननी आहे. ही भगवती देवी सर्वच करती आहे. चेतना शक्ती तीच आहे, महाविद्या तीच आहे, महामायाही तीच आहे. अवयव आणि प्रकृती रूपाने ती असते. ब्रह्मदेवाने शंकरांनी तिची स्तुती केलेली आहे. ते म्हणताना म्हणाले, हे वेदजननी, सर्वांचेच आदी माया तू असून प्रलयकाली सर्वांना जड स्थूल सूक्ष्म शरीर दिलेली आहे. सर्व सृष्टी जात ही आपल्या शरीरात विलीन करून टाकते आणि संपूर्ण विश्वाचा लय ही करत असते. ती नेहमी बीजरूपाने राहत असते. केव्हा फलोन्मुखता येईल हे सांगता येत नाही. आणि म्हणून सदैव गुणसंपन्न असून तिला एक दिव्य गंध आहे आणि दिव्य अनुलेपन आहे. त्याने ती युक्त आहे. ही मूल प्रकृती आहे. स्वतः ही देवी आहे. विश्व भगवतीच्या सान्निध्याने हे निर्माण केलेलं आहे. हे महालक्ष्मीचं परमतत्वचं ज्ञान सहजासहजी कोणालाही होत नाही. आणि जोपर्यंत हे ज्ञान होत नाही तोपर्यंत मनाला शांती मिळत नाही. तो भ्रमित अवस्थेत राहतो. चित्त एकाग्र होऊ शकत नाही. विरक्त ज्ञानी योगीच या तत्वचिंतनाच्या अभ्यासाने काम बघू शकतात. हा विचार त्या ठिकाणी आहे. विष्णूंनीही तिची स्तुती केली आणि तिला लोकमाता म्हणून संबोधलेलं आहे. तिने या ठिकाणी तेज, जल, भूमी हे निर्माण केलं आणि भोक्ता रूपाने चेतन अवस्थेमध्ये ती राहिलेली आहे. मनुष्य शक्तीशिवाय कोणताच व्यवहार पुरा करू शकत नाही. वस्तू नाममात्र विशिष्ट भासते, त्याला नामरूप नाही, गती मात्र जाणवत असते. ती सर्वाची शक्ती आहे. जगताची रचना तिने केली आणि मनुष्याजवळ जागृततेने कुठे राहिली आहे तर ती जागृततेने तपरूपाने तपधनाच्या साहाय्याने ती साधकांच्या जवळ असते. तपधन आहे, त्या रूपाने ती राहते. ह्याचा अर्थ 2 प्रकारचा आहे, लक्षात घ्यायचा आहे. उपासना आणि साधना. म्हणून आजच्या ह्याच्यात समर्थ रामदास काय म्हणतात, उपासका पाहसे आंबे प्रसन्न अंतःकरणी. म्हणजे उपासक आहे. उपासक म्हणजे उपासना करणारा. म्हणजे 2 प्रकार दिसतात तिथे, उपासना आणि साधना. उपासना कशाची असते? आपली सगळी गफलत आपल्यामध्ये होत असते. मी
सूक्ष्म छटा सांगतोय फक्त, आपल्याला काय करायचंय म्हणजे नक्की लक्षात येईल. तत्वचिंतन बघा, त्याच्यातनं पुढचा शब्द उपनिषद. उप म्हणजे जवळ, अनिषद म्हणजे बसणं. भगवंताच्या सान्निध्यात राहून आपण त्याचं तत्वचिंतन करणं ती उपासना. म्हणून उपनिषद. म्हणजे उपनिषद ही जाता जाता कॅसेट लावून आम्ही इकडे बघत बसायचंय नाही. आता प्रश्न असा पडतो बर का, मग कॅसेट वापरणं योग्य का योग्य? कॅसेट वापरणं, आपण ज्या काय CD कॅसेट काय जे असेल त्याच्यावर ऐकतो आपण, चांगलं का वाईट? वाईट नाही पेक्षा चांगलं, पण चांगलं नाही. वाईट नाही पण चांगलं पण नाही. का? त्यातनं जी म्हणजे आताच्या शब्दामधलं तुम्हाला लक्षात, फेस टू फेस जो इंटरॅक्शन होतं, भावरूपाचं होतं, तत्वाचं होतं, ते त्याच्यात होत नाही. पण काहीतरी कानावरती राहणं हे केव्हाही चांगलं. काहीतरी याचा अर्थ उपनिषद आहे, विष्णू सहस्रनामे, काम करता करता बघता बघता कुठेतरी लक्ष तरी राहतं. एखादा शब्द आवडतो तेव्हा तो तिकडे आपलं लक्ष ओढलं जातं, पाहिलं जातं, हे ठीक आहे. पण त्यांनी तत्वचिंतन होत नाही. मग साधना काय आहे? साधना याचा अर्थ असा आहे, मी मंत्र जपाची साधना करतो म्हणजे तिथे साधना जर आहे तर ती मला ठराविक काळ बसूनच करायला पाहिजे. तिथे ठराविक काळ आहे, त्याचा वेळ आहे. हे का वेळ काळ सांभाळायचं असतं माहितीये का? एकदा का आपण भगवंताचा स्वीकार केला, भगवतीचा, भगवंताचा, उपासकाचा, गुरूंचा, कोणाचाही, कि मग ते सुद्धा, देवता सुद्धा भक्ताची वाट पाहत असतात. म्हणून ती वेळ टाळायची नसते. श्राद्धादी पक्षाला सुद्धा पूर्वज आपले त्या योनीतले त्यांच्या त्या तिथीला वाट पाहत असतात. काय करतायत, देतायत का नाही. आणि त्याच्यावरती विशेष एक भाग असतो, त्यांचा वर्षाचा काळ एका दिवसाच्या साधन उपासनेने, ते बसणंच आहे ना, उपासनाच आहे ना ती पण पितरांची, त्यांचं वर्ष जात असतं. कशामुळे? केवळ आपल्या स्मरणामुळे, आपण केलेल्या स्मरणामुळे. ती साधना आहे. तिथीला नाही झालं तर दिलेला आहे, अंतरित म्हणून दिले. तिथीला तुम्ही नाही केलं हरकत नाही, नाही जमत एका वेळेला, नुसतं त्यांचं पुण्य की यथा अवकाश मी करतोय, तरी समाधानी असतात. अन्यथा त्याचे अनेक दोष निर्माण होतात. ते काय काही सांगता येत नाही, कुठल्या रूपात समोर येते. आम्हाला येत नाहीत, आम्ही काय केलं, काही नाही. तर बरं मग म्हणणं काय तर, अहो न करणारे सुखी असतात, तुम्ही इच्छासारख्यांनी करून काय उपयोग आहे? ऐकायला लागतं ना. हो, नाही नाही, हो नाही नाही, कल्याण, कुळाचं कल्याण चिंतत असतं म्हणून सांगितलं. तसे उगीच नाही, कुलचिंतनाने. मग तुमच्यापेक्षा आम्ही बरे न करणारे, आम्हाला काय
मग तुम्ही म्हणाले त्यांना असं का होतं ना आम्हाला का असं होतं, करून सवरून सुद्धा. पुन्हा शब्द वरचा आहे बरं का, करून सवरून सुद्धा. त्याचं कारण असं आहे की पुण्यांशाचा काळ तुमचा जबरदस्त असेल, जोपर्यंत आहे तोपर्यंत तो अनुकूल राहतो, पण पुढे एकदा क्षय झाला की विपरीताला सुरुवात होते. काय म्हणत होते? ना आता तिथे आता कसं मिळतं त्याचं उत्तर आहे असं. ते मिळतं का नाही मिळत, एक पार्ट, एक भाग. तो विचार आपण का करायचा? कर्तव्य काय आहे वेदांनी सांगितलेलं, तुम्ही स्मरण करा, आम्ही स्मरण करायचं, संपलं. एक ही सैनिकी आज्ञा आहे. सैनिकाला एकदा आज्ञा केली की शूट म्हणजे शूट, चांगलं वाईट योग्य अयोग्य तू ठरवायचं नाहीच. समजलं? एक भाग. नंबर 2, असं असतं तो जरी पुढे गेला तर तो जिथे असतो तिथे अनपेक्षितपणे त्या जीवाला, अनपेक्षित त्या जीवाला तो दिवस आनंदाचा जातो, समाधानाचा जातो, अनाहूत असतं ते. मग आपल्याला सुद्धा उत्साह प्रेरणा काही वेळेला वाटत असतं. बघा तो येतो अनुभव का नाही, कधी कधी घेता का नाही, कधीतरी चुकून असं होतं. आणि मग काय होतं, हे का होतं, तर त्या ह्याच्यात कोणीतरी केलेलं स्मरण असतं, तुमचं केलेलं स्मरण असतं. ही अव्यक्त भूमिका असते, हे अव्यक्त आहे सगळं, पण अनुभूती व्यक्तामध्ये येते, म्हणून त्याचा अनुभव आपण घ्यायचा आहे आणि द्यायचा पण आहे. आणि यामुळे या ठिकाणी कसं बघायचं आहे हा भाग त्यांनी सांगितलेला आहे. असं आहे, मुक्तीचं निमित्त करून प्रपंचाची उभारणी केलेली आहे. हे जो जाणतो तो जीव मुक्त होतो आणि सागराच्या लाटेप्रमाणे जीवन आहे. नाटकातील नटाप्रमाणे सर्व कार्य चाललेलं आहे, कधी सुखावं कधी दुःखावं. जिज्ञासा सदैव ज्ञानासी जिज्ञासा मनुष्याच्या ठिकाणी आवश्यक आहे. विभूती रूप सांगताना सर्व विभूती सर्व चेतन अचेतन भगवंताचं रूप आहे. आणि मोठी अतर्क बुद्धी आहे, तीच बुद्धी विकसित झाली पाहिजे. जीवाची बुद्धी अल्प मर्यादित आहे. आणि म्हणून ज्ञानदेवांनी आपल्याला सांगितलं, जे जे भेटे भूत ते मानिजे भगवंत. जे जे कोणीही जीव मात्र भेटेल, आणि पुढचं म्हणजे नुसतंच एक नाही, ते मानिजे भगवंत. जे जे आपल्या समोर आहे ते विश्वरूप आहे, हे बुद्धीचं व्यापकत्व आहे. वासुदेवाशिवाय काही नाही, ते टिकणंही आवश्यक आहे. आनंद स्वरूप देवी जगदंबा आहे, त्या दृष्टीने ज्ञानाचे स्वरूप मनात येतं आणि जीवाला शांती मिळते. बघा तुम्ही, राधेय आणि कौंतेय एकच आहेत. यात ज्ञान कोणतं? दोन व्यक्ती असून एकच व्यक्ती आहे हे समजणं आणि अनेक एकत्वाच्या ठिकाणी अनेकत्व भासणं, हेही दिसणं, हा दोष आहे. आम्ही म्हणायला लागलो पुन्हा की राधेय वेगळा आहे आणि कौंतेय वेगळा आहे, तर चालणार आहे का? हे कर्णाच्या विषयीचं बोलतोय. तोच राधेय आहे, पण ज्या व्यक्तीने त्याचा सांभाळ केला त्या स्त्रीचं नाव राधा होतं, म्हणून तो राधेय आहे. जन्मदाती कुंती माता म्हणून तो कौंतेय आहे.
हे ज्ञान व्हायला पाहिजे आहे, हा त्याच्यातला महत्वाचा भाग आहे. विष्णूंनी देवीची स्तुती केली आणि प्रकृती विधाता कल्याणी कामदाची बुद्धी तूच आहेस म्हणतायत. अशा प्रकाराने सगळं स्वरूप त्यांनी सांगितलं. नवाक्षर मंत्राबद्दलही सांगितलं. भुक्ती आणि मुक्ती देणारा मंत्र आहे नवाक्षर मंत्र. म्हणजे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडा विच्चै. तू सकल अखंड माता आहेस. वेदांनी तुझी योजना यज्ञ संबंधामध्ये पूर्णपणे न करता तुझ्या अंशापासून निर्माण झालेल्या स्वधारूप देवीची योजना केलेली आहे. स्वधारूप देवी म्हणजे ही शक्ती आहे. म्हणून यज्ञामध्ये स्वधा म्हणायची पद्धत आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय स्वाहा. आणि स्वधा म्हणायचं आहे पितरांसाठी. प्रत्येकाला वेगवेगळे शब्द आहेत. ती देवता ही भक्ती शक्ती देवतेच्या या शक्ती आहेत सगळ्या, आणि त्या कार्य करतात की त्या जीवाला तो अन्न पाणी जे काही आहे त्या कुळात ज्यांनी दिलेलं असेल त्याला जाऊन ते पोहोचत असतं. मनुष्याच्या कर्माच्या ठिकाणी परिश्रम योजना करता तुझ्या अंशभूत शक्तीची योजना केलेली आहे. हे भगवती, तुझ्या चरणकमलाच्या धुलेने सर्वजण पवित्र होतात. मोहरूपाने सर्वांना मोहित करण्याची शक्ती तुझ्यात आहे. पर ब्रह्मरूपाचा तू स्वीकार केलेला आहेस. तू भक्तियुक्त योगाने तू कल्याणी आहेस. तूच एक अशी चतुर आहेस की भुक्तीही तूच देते आणि मुक्तीही तूच देतेस. तुझ्या कृपेशिवाय कोणाचाही संसार सफल संपूर्ण होत नाही. तेव्हा हे आदिमाये, आमच्याकडून उत्पत्ती स्थिती लय करून घेतेस. विष्णू म्हणतात तिला. कर्तृत्व, गुण, इच्छा, उपाधी, काळ यापासून तेजोमय ईश्वर जरी अलिप्त असला तरी तुझ्या मोठ्या लीलेनी आणि साक्षीनी असतो. दृश्य आणि अदृश्य हे दोन विभाग आहेत. या दोन्ही विभागात एकच परमात्मा भरून अंतोष तुझ्यात निर्माण झालेला आहे. अशा प्रकाराने त्यांनी उपदेश केलेला आहे. मग पुढे शिवानी विष्णूंनीही त्या ठिकाणी भगवतीची स्तुती केलेली आहे. तू नित्य आहेस म्हणतात. नित्य काय आहे? तिचं परिचक्र सतत चाललेलं आहे. उपजणं, स्थितीत राहणं, नाश होणं. उपजणं, स्थितीत राहणं, नाश होणं, हे सतत चालू आहे. आणि त्यामुळे बुद्धिमंतांची बुद्धी, बलवंतांची शक्ती, कीर्ती, कांती, कमला, निर्मला, तुष्टी ही तुझी रूप आहेत. तू वेदाची गायत्री आहेस. तू स्वधा आहेस. सगुणा आणि अर्धमात्रा तूच आहेस. तुझ्या ठिकाणी 3.5 पीठशक्ती समजतात. देवीच्या रक्षणासाठी तूच अगम आणि निगम याच्या रचना केलेल्या आहेस. मग यातून देवीचं श्रेष्ठत्व त्यांनी सांगितलं. नित्य सनातन ब्रह्म अशी अद्वितीय शक्ती ही आहे. विश्व उत्पत्ती काळात ती द्वैत भाव निर्माण करते. उत्पत्तीचा संसर्ग, उपाधीचा संसर्ग होतो आणि सर्वत्र 2 रूप दिसू लागतात. छाया आणि प्रतिबिंब ही तिची 2 रूप आहेत. व्यक्ती एक, पण एक छाया रूपाने वेगळी आहे आणि पाण्यामध्ये प्रतिबिंब रूपाने आहे. ही ती 2 रूप आहेत. हे भ्रम निर्माण केले. आणि म्हणून ही शक्ती कशी आहे तर ही अनेक रूपांनी आहे. आणि म्हणून सप्तशतीच्या पाठामध्ये या देवी सर्व भूतेषु म्हणून एकूण
किती रूपांनी सांगितलं. बुद्धी, श्री, धुती, कीर्ती, स्मृती, श्रद्धा, मेधा, लज्जा, शुद्धा, तृषा, क्षमा, कांती, शांती, जिज्ञासा, निद्रा, तंद्रा, जरा, अजरा, विद्या, अविद्या, स्पृहा, वांछा, शक्ती, अशक्ती, वसा, मज्जा, त्वचा, दृष्टी, सत्य, असत्य, परा, पश्यंती, मध्यमा. या सगळ्यामध्ये ती आहे, नुसतीच नाही. संसाराच्या सर्व रूपात ही शक्ती आहे. तीच गौरी आहे, तीच ब्राह्मी आहे, तीच रौद्री आहे, ती वाराही आहे, वैष्णवी आहे, शिवा आहे, वारुणी आहे, नारसिंह आहे. वासवी शक्ती रूपात तिचं कार्य चाललंय. हे निमित्त म्हणून ती पुरुषाला पुढे करते आणि विश्वामध्ये ती पाण्यामध्ये थंड असते. कुठे असते ती? पाण्याची दृष्टी दिलेली व्यासाने. पाण्यामध्ये ती थंड रूपात असते. उपाधी आहे, अग्नी लागला की गरम होणं. ती मुळात कशी थंड आहे. नंतर अग्नीमध्ये उष्णता असणं हे तिचं मूळ स्वरूप आहे. उष्णता हे तिचं रूप आहे. सूर्यामध्ये प्रभा असणं, नुसता सूर्यही उपयोगाचा आहे. चंद्रामध्ये शीतलता असणं एकमेव शक्ती आहे. हे सगळं शक्तीचं स्वरूप आहे. हे तत्वनिरूपण नारदांनी सगळं ओळखलं होतं. म्हणून आदि पुरुष अविनाशी आहे, निर्गुण निराकार्य व्यक्त आहे. निर्गुण तत्व कधीही दृष्टीला जाणवत नसतं. बुद्धी, मनाने, चित्ताने समजून घ्यायचं असतं. म्हणून ब्रह्म शोधायचं नाहीये, ते आहे याची जाणीव त्यांनी करायची आहे. लक्षात आलं का? ब्रह्म शोधायला मी चाललो असं नाही म्हणता येणार, म्हणून चालणार पण नाहीये. आणि म्हणून दृष्टीला ते नाशवंत असतं. अविनाशी परमात्मा अदृश्य असतो. तो निराकार निरवयवी आहे. व्यक्त हे नामरूप आणि गुणसंपन्न आहे. निर्गुण शक्ती मानवी दृष्टीच्या पलीकडे आहे. तपस्वी योगी केवळ ज्ञानाने हे सगळं समजून घेतात. अशा प्रकारचं ज्ञान सांगतायत. निर्गुण निराकाराचं ज्ञान प्राप्त होणं अत्यंत कठीण आहे. निर्गुणाची उपासना करायची आहे, त्यात रममाण व्हायचं. रममाण होईपर्यंत सगुणाची उपासना करायची आहे. सगुणाचे संगे निर्गुण पाविते, संत सांगतात. सगुणाच्या संघाने आम्ही निर्गुणाची उपासना करायची. हा त्याच्यातला महत्वाचा भाग आहे. रसनेंद्रिय आणि चक्षेंद्रिय हे दोन्हीही पित्ताने आच्छादित असतात. रसनेला दोन गोष्टी आहेत. चक्षुरूपाने यथार्थ ज्ञान प्राप्त होणं आवश्यक आहे. अंतःकरणातही गुणांनी व्याप्त असतं, म्हणून निर्गुणाचं ज्ञान कधीही होत नाही. जोपर्यंत मनुष्य गुणातीत होत नाही तोपर्यंत निर्गुणाचा स्पर्श त्याला होऊ शकत नाही. आणि गुणातीत होणं म्हणजे निर्गुणाचा अभाव. निर्गुण याचा अर्थ काय? निरवय आहे, काही नाही, गुण असं नाहीये. त्या ठिकाणी सगुणातले जे आहे व्यक्त अव्यक्त, हे व्यक्त पुन्हा व्यक्तत्व किंवा गुण जेला म्हटलेला आहे, त्याच्याचा काहीही परिणाम होत नाही. ते निर्गुण. त्याच्यावरती त्याचा परिणाम सत्व रज तम या गुणांचा ज्याच्यावर परिणाम होत नाही ते निर्गुण. त्याच्या पलीकडे वगैरे नाही आहे, तर ह्याच्यातच आहे सगळं. मग ते आहे कसं? जेव्हा गुणात जीव अडकतो तेव्हा ते सगुण असतं.
जेव्हा तो त्याच्या पलीकडे जातो किंवा त्याचा परिणाम होत नाही तेव्हा ते निर्गुण असतं. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचं ज्ञान करून घेतलं पाहिजे. पण या ठिकाणी अहंकार नावाची गोष्ट येते. व्यास म्हणतात मग हा अहंकार काय आहे, तर त्याची भिन्न रूप आहेत. एक आहे ज्ञानशक्ती, दुसरं आहे द्रव्यशक्ती म्हणजे अर्थशक्ती, आणि तिसरी क्रियाशक्ती. सात्विक अहंकाराच्या ठिकाणी ज्ञानशक्तीचं वास्तव्य असतं. राजसाच्या ठिकाणी क्रियाशक्तीचं अस्तित्व असतं आणि तामस ठिकाणी द्रव्य शक्तीत असतं. ही कार्य असतात. आता द्रव्याचा भाग बघा कसा, का तामस आहे. आम्ही काय विचार करत असतो, सर्वसाधारण माणूस सगळेच, आपल्याला नाही होत आहे मग काय करावं, जो करतोय त्याला सहाय्य करायचं. म्हणून आम्ही काय करतो, अर्थदृष्टीने सहाय्य करत असतो. बरोबर आहे. पण इथे ते म्हणतायत असं सहाय्य हे तामस सहाय्य आहे. मग आता म्हणाल कसं, त्या अहंकाराला मी देतोय, मी दिलंय, मी देईन, हा जडलेला भाव असतो, म्हणून तो तामस असतो. म्हणून त्याच्यात अडकायचं नाही आहे. म्हणून करायचं नाही का, करायचं आहे, पण तिथे भाव परत मी आठवण करून देतोय. त्वदीय वस्तू गोविंदम तुभ्यमेव समर्पयते. हे गोविंदा, तुझीच वस्तू मी तुला देतोय, म्हणजे मीपणा त्यातला संपतो. अहंता संपून जाते. आणि यासाठी तामसी रूपात द्रव्य शक्ती राहते. म्हणून कोणाचंही घेऊ नये आणि कोणाचं घेऊन धर्म कार्य करूच नये. मग आता तुम्ही म्हणा एवढाली कार्य होणार कशी, प्रत्येकाला वाटलं पाहिजे हे देव कार्य आहे, मला करायचं, मला सेवा करायची आहे आणि मी ती करतोय, तर आहे ते. एक उदाहरण देतो तुम्हाला, म्हणजे माझ्या ह्याच्यातला इथलाच भागातला देतो तुम्हाला. श्रीधर स्वामींचे दिलंय, मागे सांगितलं, ऐकणाऱ्यांना लक्षात येईल, पण ते स्मरण होतं आपलं. श्रीधर स्वामींची देवता कुलस्वामिनी ही रेणुका, रेणुका माता. हैदराबादचे जे भालेराव राजे रायरन, मोठे प्रतिष्ठित श्रीमंत धार्मिक, स्वामीजींचा त्यांचा अतिशय जवळचा संबंध होता. त्यांना एकदा त्यांनी रेणुकेचा तांदळा दिला आणि त्यांनी सांगितलं की याचा पौष मासामध्ये उत्सव करत जा, एकादशी द्वादशी ते पुढे पंचमी असा. आमचा विवाह झाला, स्वामींच्या दर्शनाला गेलो होतो आम्ही. तिथे स्वामींनी प्रेरणा दिली, हे शतचंडी हवन देवीचं जे आपण करतो ते तू करायचंयस. बरं, दत्त जयंती झाली होती, दत्त जयंतीच्या अगदी विवाह झाला होता, लगेच दत्त जयंती, त्यानंतर लगेचच आम्ही स्वामींच्या आश्रमात. आता आल्यानंतर लगेच पुन्हा यज्ञ. म्हणजे मी सांगण्याच्या भूमिकेत विचार म्हणजे तक्रारीचा नाही आहे, विचार सांगतोय. आता करणार कसं, म्हणाले तर खरं, ठीक आहे तुम्ही म्हणताय, मी प्रयत्न करेन, मला एवढं व्हायला पाहिजे, जमलं पाहिजे. शतचंडी हवन थोडं नाही आहे, 9 दिवसाचं हवन आहे ते. खाली यज्ञकुंड तयार करून घेतलंय, खाली त्याचं हे खूप वर आले. आता हे खाली होतं खूप, 5-7 पायऱ्या होत्या खालच्या याला, इतकं खाली दडलं गेलंय ते. बांधून घेतलं,
त्याच्यात तंत्र आहेत, कसं बांधायचं, काय करायचं. म्हणून आम्ही आपली एक छोटी मीटिंग घेतली आमच्या दत्त जयंतीच्या कार्यकर्त्यांची. बाबा असं सांगितलंय, काय काय करायचं, कराल का मदत? बघा, मदत म्हणजे मी आर्थिक काय देव करेल ते करू दे, पण मनुष्याच्या श्रमाची तर पाहिजे ना. इतकं सगळं व्हायला सोपं नव्हतं. बरं, स्वामी भक्तांमध्ये एकच जण सोडून बाकी सगळेच विरोधात. काय करावं माझ्या पुढे प्रश्न, कारण मी लहान, ते सगळेच मोठे. त्याच्यामुळे मी मूर्ख न मी वेडा असं ठरवलं गेलं, अशी जाणीव होत होती. तोंडावर बोललं नाही कोणी, मला जाणीव होत होती. असू दे, तो काही विषय नाही माझा. 8 दिवसात दत्त महाराज फक्त होते जवळनं जाऊन बोललो का, स्वामींनी सांगितलं ना, चिंता करू नका, ते करून घेते. संपलं. एक इतका उत्साह निर्माण झाला. इथेच आम्ही केलं, इथेच पुन्हा येऊन मी राहिलो. सगळ्या गोष्टी होत गेल्या. आणि प्रत्येकाने असं ठरवलं की जे म्हणजे आश्चर्याची गोष्ट, मी नाव घेऊन अतिशय आनंदाने त्यांचं स्मृतीने मी बोलतो. आमचे रामभाऊ वैद्य गुरुजी होते, उपाध्याय. त्यांना म्हटलं, रामभाऊ असं असं झालेलं आहे, किती खर्च येतो, काय येतो, मला सांगाल का? तुला करायचंय, स्वामींची आज्ञा आहे ना. झाला यज्ञ समज. अहो तयारी, तुला काय करायचंय, आम्ही सगळी तयारी करतो, तू इकडे लक्ष देऊ नकोस. म्हटलं, अहो माझ्याकडे द्यायला आत्ता काही नाही, मी दक्षिणा वगैरे किती लागेल, तयारी तर व्हायला पाहिजे ना. बरं, एवढाले पगारही आमचे नाही, आणि आणू कुठलं, हे द्यायचं कोणाचं घ्यायचंच नाही हे डोक्यात. आता करायचं, त्याचा तू विचार करायचा नाही. दक्षिणेपासून लागणारं सगळं साहित्य आणि हे होम, हा विषय माझ्याकडे. कवीश्वरांच्या मंडळी आल्या होत्या, पूर्णाहुती सगळं मी बघणार. हा म्हणते मी बघणार, मी काय करायचं, तर नुसतं बघायचं. अशी अवस्था माझ्यावर आली. आणि आश्चर्याची गोष्ट, स्वामींचीच एक प्रेरणा, बेंगलोरच्या भक्त होत्या, स्वामींच्याच अनुग्रही, आणि तिकडे पालन खूप होत होतं म्हणून त्या घाबरत होत्या. नुकतेच त्यांचे मिस्टर गेले होते. पण स्वामींनी सांगितलं, पूर्णाहुतीची सगळी तयारी तू तिथे पाठव, घेऊन जा, अशा तारखेला पूर्णाहुती आहे. हा मला माहितीच नाही काही, आम्ही आमच्या पद्धतीने तयार करून ठेवलं होतं. पण बेंगलोरहून ही प्रेरणा देणारी शक्ती कोण होती, पाहणारी कोण होती? सकाळी उद्यान एक्सप्रेस येते, त्या एक्सप्रेसने त्या माऊली इथे आल्या. मी कुठे विचारलं, नेमकं कानडीत विचारलं. म्हणलं, मीच तो आहे. कोण पाहिजे, या रावरू, तुम्हाला काय पाहिजे? म्हटलं, कोण? म्हणाला, मी अशी स्वामींची अनुग्रहित आहे, स्वामींनी आज्ञा केली म्हणून मी काही घेऊन आले. ठीक आहे म्हटलं. तुपापासून सगळं घेऊन आल्या, साजूक तुपाच्या डब्यापासून. आणि नुसतं नाही तर बेंगलोरी 9 वारी साड्या सुद्धा आणल्या. आणि त्यांना माहिती होतं पूर्ण, मला सांगायची गरज नव्हती, बोलायचाही विषय नव्हता, मला माहितीच नव्हतं, म्हणजे पुढे जाऊन सांगतो. त्या म्हणाल्या, तुपामध्ये तेव्हा कळलं फरक काय असतो तो. देवाला हवन करताना सगळं वस्त्र तुपात बुडवून दिलं, भिजवून दिलं पाहिजे, नुसतं द्यायचं नसतं. नुसतं कधी मनुष्य गेल्यावर त्याला अंगावर घालायचं कापड, हे तसं कोरं द्यायचं असतं. मला म्हणजे अनेक यज्ञ करताना बघितलं होतं म्हणून मला सांगावं लागलं, अरे असं करू नका, त्याच्यात
तुपात भिजवून करा, तुपात भिजवून ते वस्त्र अर्पण करा. त्याची महत्व आहे त्याला खूप. आणि त्याच्यासाठी सगळं आणून दिलं होतं त्यांनी, नुसतं नाही, पंचरत्न आणली खरी त्याच्या हवनाला द्यायची म्हणून. आणि ते सगळं केलं. मग हवन झालं, पूर्णाहुती झाली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे पूर्ण देवता इथे समोर स्थापन, तिथे आता फोटो आहे, तिथेच देवता होती रेणुका माता. आणि आम्ही खाली होतो, पूर्णाहुती झाली, गर्दी बरीच होती. आम्ही वर आलो आणि लक्षात असं आलं की हळदी कुंकाचे ते हे जे असतात मोठालं पाळं ते खालीच राहिलंय. मग माझं स्वभाव असं कुठे कोणाला सांगण्यापेक्षा ना पटापट पळत मी खाली गेलो. घ्यायला गेलो, माझे पायरीवरतीच पाय थबकले. क्षमा मागून बोलतोय, म्हणजे माझा गैरसमज करू नका बोलण्याचा. एकदम पाय थांबले का, तर समोरनं दारातनं एक महिला येताना दिसली. आणि म्हणूनही खरं म्हणजे मी मान्य करतो, पण झालं ते मी बोलतोय, अतिशय सुंदर वेगळंच स्वरूप होतं. जाणवलं काय, आणि थांबले माझे पाय तसाच. आणि इकडल्या बाजूला आम्ही काठी लावून ठेवली होती की आत कोणी जाऊ नये, सगळं आत मांड होते. त्या तशाच आल्या पुढे. मला विचारलं, यज्ञ इथेच केलाय ना? म्हटलं हो. देवता इथेच आहे. आणि आम्ही कोणालाही आत येऊन देत नव्हतो, पण मला बोलायचं धारिष्टच झालं नाही, का जीभ वळली नाही माहिती नाही. त्यांनी बांबू बाजूला केले, आत गेल्या. मुख्य देवतेला वगैरे सगळीकडे कुंकू वाहिलं. मग मी हळूच आत गेलो, आपण विचारण्याच्या पूर्वी. मग मनात आलं, यावरच आहे सौभाग्यवती, आपण त्यांना बोलून हळद कुंकू तरी लावू. आपण कसं लावणार, आम्ही पुरुष म्हणून मी बोलवायला वर आलो. बोलवाय आधी या खाली, त्याही लगेच आल्या. पण तेवढ्यामध्ये पाठ फिरून त्या निघाल्या. आणि माझ्या लक्षात तेव्हा आलं, जो शालू भगवतीला होमामध्ये अर्पण केला होता, तो शालू त्या नेसलेल्या होत्या. दोघही पळत वाऱ्यासारख्या आम्ही रस्त्याच्या बाजूला गेलो. 3 रस्ते आहेत समोर, या 2 बाजूला 2, समोरचा. वेड्यासारखे धावलो, कुठेही दिसल्या नाही. जाताना पाठमोऱ्या दिसल्या. आई जगदंबे. आणि वर आलो, आणि आश्चर्याची 500 माणसांचा स्वयंपाक होता फक्त. आणि वर आलो, आरती सुरू झाली, आणि भगवतीच्या डोळ्यातनं गळगळा अश्रू झाला. आणि ही बातमी चौकात पोहोचली. सगळा रस्ता तुडुंब भरले. पोलीसला फरसखान्यातनं बोलून बंदोबस्त करावा, इतकी गर्दी झाली. आम्हाला जेव्हा जीव नाही, जेवण नाही, सगळ्यांचीच गर्दी. येईल तो प्रसाद घेतोय, येईल तो 2,500-3,000 हजार लोकांचा प्रसाद झाला. पण पुन्हा स्वयंपाक आहे तसा, पातेली भरलेली. अवाक झालो, आता करू काय? अनाथ हिंदू महिला आश्रम, निवारा आणि ठिकठिकाणी स्वयंपाक देवाचा नैवेद्य आहे. आणि कसा तयार होत होता कळलंच नाही, कोण करताय कळलं नाही. आणि मग आम्हाला एकदम सुचलं, स्वामींचीच कृपा, स्वामींनी प्रेरणा दिली, भगवतीने दिली. सगळे एकत्र काढलं, भांडी घासायला घेतली, पालथी टाकली, तेव्हा थांबलं अन्न निर्माण होण्याचं. ही भगवती शक्ती कसं कार्य करेल सांगता येत नाही. तो त्याचं करून घेत असतो.
मागून घेऊन नाही, लक्षात घ्यायचं. कोणाकडनं मागू? ते तिचं कार्य करत. आणि शेवटी गंमत वाटेल तुम्हाला, मी मोकळा, माझ्याकडे काही शिल्लकही नाही राहिलं. मला काही मिळण्यासाठी केलंच नव्हतं, स्वामींची आज्ञा म्हणून केलं होतं, त्याच्यामुळे मला काही शिल्लक राहील आणि मिळेल ही भावनाच नव्हती. इतकं छान झालं आमचं. आणि पुढे आमचं 3 वर्ष असं इथे या ठिकाणी शतचंडी हवन, गणेश, अनेक यज्ञ इथे झाले. ऋग्वेद स्वाहाकार झाला, अनेक प्रकारचं. आणि आत्ता झालेला म्हणजे दशमस्कंदाचं हवन 3 दिवसाचं. हे देवानी करून घेतलं, मी केलेलं नाही. परत हात जोडून सांगतो, भगवंतानी भगवतीने करून घेतलं. आमची कुठली ताकद आहे हो? काही तो करून घेतो. कसा करतो माहिती नाही. कुठून आलं, कुठून गेलं, कसं गेलं, काही पत्ता नाही लागला. पण तो हे करत असतो. आणि म्हणून ही द्रव्य शक्ती कशी कार्यरत असते हे आपल्याला दिसेल. आणि म्हणून तिचा नंबर हा तामस शक्तीत केलेला. ती शब्द आणि स्पर्श गुण निर्माण करते, नंतर रस, रूप, गंध निर्माण करते, सर्व व्यापून आहे. आकार हा शब्द गुणांनी भासतो, वायू स्पर्शाने अनुभवता येतो, रूप तेजाच्या ठिकाणचा गुण आहे, उदकाच्या ठिकाणी रसगुण आहे, गंध हा पृथ्वीचा गुण आहे. हे गुणवर्णन त्यांनी केलं. निर्गुण निराकाराचं ज्ञान प्राप्त होणं आवश्यक आहे. यासाठी महत्वाचं म्हणजे निर्गुणाची उपासना करावी, त्यात रममाण व्हावं. त्यात रममाण होईपर्यंत सगुणाची उपासना केली पाहिजे. अशा प्रकारे सर्व भूत निर्माण झालेली आहे. अहंकारातून दिशा, वायू, सूर्य, वरुण, अश्विनी कुमार हे सगळं निर्माण झालेलं आहे. पंचीकरणाच्या साह्याने चैतन्य जीवात्मा प्रतिबिंबित झालेला आहे. या सबंध तत्वज्ञानामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की आत्मा एक, आपल्या परंपरा कशा आहेत वैदिक धर्माच्या, तत्वज्ञानाच्या, आत्मा परमात्माच आहे. आत्मा परमात्म्याचा अंश आहे. 3 प्रकार धरू, थांबा थोडंसं परत सांगतो. परमात्मा, आत्मा, जीवात्मा, हे 3 बाजू. आत्मा, परमात्मा हाच आत्मा असा मानणारा वर्ग, आणि तोच आत्मा म्हणजे जीवात्मा मानणारा एक विचारधारा. 3रा वर्ग, परमात्मा सप्रतिबिंब म्हणजे आत्मा, आणि आत्मातनच पुन्हा जीवात्मा. 4था प्रकार येतो, परमात्मा, आत्मा हा परमात्म्याचा अंश आहे, आणि त्याचा एक अंश म्हणजे जीवात्मा, असा मानणारा एक विचार प्रवाह. सगळे योग्य आहे, चुकीचं कोणतंही नाही. कोणाला कुठे कसा भावेल हे सांगता येत नाही. हा विचार त्यांनी इथे सांगितलेला आहे. देहाच्या अभिमानाने चैतन्य, वैश्वानर, आदिनारायण हे देवी भागवतात आलेले आहेत. पंचमहाभूत वेगवेगळे विभाग असले तरी परस्पर विरोधी आहेत, पण एकत्र येतात तेव्हा त्यांचं कार्य वेगळं घडतं. एकात्म एक निर्माण आहे, म्हणून तो पंचीकरण नावाचा एक स्वतंत्र विषय आहे. त्याच्यामध्ये तन्मात्रा आहेत, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, आणि त्या जीवात्म्याशी जोडलेल्या आहेत. ती कर्मेंद्रियांशी जोड आहे, ज्ञानेंद्रियांशी जोड आहे. त्याच्यामुळे हे कार्य सगळं चाललेलं आहे असं सांगितलेलं आहे त्यांनी.
एकदा वशिष्ठ म्हणाले, विश्वामित्र वशिष्ठांच्या आश्रमात आले. आदरातिथ्य केलं भोजनाच्या निमित्ताने. त्यांच्याकडे असलेली नंदिनी कामधेनू होती. त्या कामधेनूच्या माध्यमातनं राजाला लाजवेल इतकं आदरातिथ्य सुरेख या ऋषींनी केलं. आता त्या ठिकाणी त्यांच्या मनामध्ये आलं, नाही, हे ऋषींकडेही काय उपयोग येते, राजाकडेच असायला पाहिजे. विश्वामित्र म्हणाले, 1,00,000 गायी देतो. तरी वशिष्ठ द्यायला तयार नाही. बळानी घेऊन जायला लागले. नंदिनी रडायला लागली. तेही बोलले. ते म्हणाले, वशिष्ठ म्हणाले, नंदिनी मी त्याग करत नाहीये. राजाला जे काही आपण आता आदरातिथ्य केलं त्याचं फळ आहे. ऐकून नंदिनी रागावली. मोठ्यांदे हंबरडा भरण्यास सुरुवात केली आणि तिच्या शरीरात सशस्त्र सैन्य बाहेर पडलं कानातून. आणि त्याच्या बरोबर त्यांचं युद्ध झालं आणि शेवटी त्यांना नंदिनी ठेवून निघून जावं लागलेलं आहे. हा कमीपणा वाटला. राजाला अपमान झाला असं वाटलं. महाबलाचा प्रयत्न करून महाबल एवढा असून सुद्धा अपमानित झालो. विश्वामित्रांनी तपस्या करायचं ठरवलं. तपस्या केली. महात्म्यांशी तपस्व्यांनी वैरबुद्धी धरू नये. सर्वावर दया केली पाहिजे. जग दैवाधीन आहे. एकदा ध्रुव संधिष्ठ धर्मनिष्ठ कौशल देशाचा राजा होता. आचरण शुद्ध होता. अयोध्येचं राज्य करायचा. 2 पत्नी होत्या. एक मनोरमा सुस्वरूप चतुर, दुसरी लीलावती सौंदर्यवती आणि गुणी होती. मनोरमेला सुदर्शन पुत्र होता. लीलावतीला शत्रुजित पुत्र झालेला आहे. दोघांवरही सारखंच प्रेम होतं. शत्रुजित पुढे चमकू लागला. सुदर्शनाची माया प्रेम कमी होऊ लागलं. माता पित्यांचं सर्वावरच प्रेम असावं, प्रेम असतं, पण सर्व भावांनी सारखं असतं असं होत नाही. मग म्हणाल का, मनुष्याचे गुण प्यारे असतात, माणूस प्यारा नसतो. आईवडील वाईट चिंतणार नाही, लक्षात ठेवा. पण सगळ्यांना सारखं मिळत नाही. कारण गुण प्यारे असतात. गुणी जर नसेल तर तिथे भेद पडतो. हा व्यावहारिक सगळे सिद्धांत देवी भागवतांनी सांगितलेले. ध्रुव संधी वनात गेला. मृगयेला सिंहाने मारलं. वशिष्ठांनी क्रिया कर्मांतर केलं. राजा रागवलाय. वशिष्ठांनी सुदर्शनाला संमती दिली. दोन्ही मुलांचे आजोबा आजीचे आई वडील यांच्यात वादविवाद झाले. शत्रुजित युधाजित मंत्री आणि वीरसेन यांना दुःख झालं. क्रोध आणि लोभाच्या आहारी हे युद्ध होतं. सुदर्शनाचे आजोबा वीरसेन युधाजित सुदर्शन शोधून मारण्यासाठी वनात गेले. भरद्वाज त्याला समजून सांगतात. युधाजित निघून जातो. भरद्वाज सुदर्शनाला जगदंबेची उपासना करायला सांगतात. कामबीजाची त्यांनी उपासना केली, म्हणजे ऐमरीम क्लीम चामुंडई विच्छेचं. गरुडावर बसलेल्या वैष्णवी भगवतीचं दर्शन झालं आणि रक्तकांती, रक्तवर्ण, रक्त सगळी आभूषण धारण केलेली गरुडा बसून ही भगवती आलेली आहे. तिने भाता आणि कवच वैष्णवी शक्तीने दिलं
आईची सेवा करण्याचा उपदेश होता. अशा रीतीने अंबिकेचा प्रसादाने वीर आणि सगुण संपन्न झालेला आहे. राधा ही श्रीकृष्णाच्या प्राणाहून अधिक प्रिय आहे. शक्ती संपन्न, रूपवती, शालिनी, सौभाग्यशालिनी आहे. तिने कृष्णाच्या वक्षस्थळी आपलं स्थान प्राप्त केलं. शतशृंग पर्वतावरती राहून तिने कृष्णासाठी तप केलं. श्रीकृष्ण तेथे प्रगट झाल्याबरोबर त्याला त्यांनी पुष्कळ दुर्लभ असे वर दिले आणि तू सौभाग्य, मानप्रेम आणि गौरव विद्यमान राहशील. तू सर्व स्तुता आणि पूजिता होशील. भक्ती रूपात भगवंताच्या भक्ती प्रेमाचं रूप म्हणजे राधा आहे. ही विलक्षण शक्ती आहे. तिला नेहमी प्रार्थना करावीशी वाटते. राधे राधे प्रेम तुला भगवंते दिदले, त्यातील अंश मला तू दे. नारदांनी पुढे मग गंगा कशी निर्माण झाली हे सांगितलंय. श्रीकृष्ण रासमंडळात विराजमान होते. राधेचे कृष्णाचं पूजन केलं. सरस्वतीने हाती वीणा घेऊन सुंदर ताल सुरामध्ये गायन केलं आणि कृष्ण राधा रासक्रीडा करत होते. सर्वजण मंत्रमुग्ध झाले. पाहता पाहता राधा आणि कृष्ण रासमंडळात दिसेना. कुठे गेले. तेव्हा लक्ष्मी देवी पण बघायला आल्या. कुठेही सापडेना. मग गेले कुठे? ब्रह्मदेवांनी मग ध्यानस्थ अवस्थेमध्ये ते पाहिलं. इथे गंगेची उत्पत्ती वेगळी सांगितलेली आहे, खोटी नाही आहे. एक कल्प घटना त्या जरी घडल्या तरी घटनेचे आशय काही ठिकाणी बदललेले. जसं म्हटलं जातं की मिथिला नगरी ही भारतातही आहे, पण नेपाळमध्ये म्हणतात जनकपुरी ही हिची आहे, सीतेचंच माहेर आहे म्हणून. असं पण तो एक कल्प असेल. इंडोनेशियात म्हणतात राम आमच्याच कडला आहे. म्हणजे कोणाचं चुकीचं म्हणता येत नाही. आपण त्याचा समन्वय कसा करावा हे लक्षात घ्यायचं आहे. कसा आहे तर प्रत्येक कल्प बदलला, घटना त्या घडल्या तरी त्या ठिकाणी कुठेतरी थोडासा फरकाने तेच घडलेलं आहे. आता हे कुठे जाणार, कुठे गेले म्हणून त्यांनी बघितलं तर ते दोघही जण जलरूप होऊन महाविष्णू परमात्म्याच्या उजव्या अंगठ्यामध्ये जाऊन बसले. पुष्कळ शोधलं, सापडेच ना. मग काय करायचं असा विषय त्यांच्या पुढे आलेला होता. आणि मग त्यांनी तो बघितला. काय करायचं? मग त्या ब्रह्मदेवांनी प्रार्थना केली. या म्हणाले, त्यांना प्रार्थना करा, घेऊन जा. मग ते आले, प्रार्थना केली. ब्रह्मदेवांनी कमंडलूमध्ये तिला घेतलेलं आहे. ब्रह्मदेवांचा कमंडलू किंवा संन्यासाचा कमंडलू म्हणजे संजीवन असतं. सामर्थ्य, तेज जे आहे ते संजीवन आहे. म्हणून गुरुचरित्रातही आपल्या लक्षात येईल, गुरु महाराजांनी सुद्धा हातात कमंडलू होता. शुष्की काष्टी पल्लव दाऊनी लवलाही, कुष्टी ब्राह्मण केला साधू निज देही. हा जो आहे त्याला शुष्क काष्ट दिलं होतं आणि सांगितलं पालवी फुटेल तेव्हा तुझ्या अंगावरचं कोड जाईल. आणि मग त्याप्रमाणे तिथे घडलेलं आहे. पालवी फुटल्यावरती तर हा करतो, लोक चेष्टा करायला लागले. काय वेडा आहेस का, एवढं खाली उतरून वर पाणी आणायचं घालणं, हे चेष्टा केली स्वामींनी तुझी, असलं काही करू नको. ठीक आहे म्हणाला. म्हणून नेहमी साधकांनी लक्षात काय ठेवायचं आहे, आपण करत असलेल्या साधनेला
कितीही जवळच्या कितीही लांबच्या लोकांनी चेष्टा कुचेष्टा केली तरी आपली साधना सोडू नये, कोणालाही समोर करू नये. म्हणून 3 गोष्टी आम्हाला सांगायच्या त्यावेळेसारख्या. मी खातो काय, माझ्याकडे किती आहे, अग्निक पाण्याशी अन्नाशी कधीही वाटे जाऊ नये. कोण कुठे घात करेल याचा नेम नाही. खोटे पण करायचं नाही, पण खरे पण दाखवायला जायचं नाही. खोटं करू नका, पण खरं मी खूप आहे हे सिद्ध करायला जाऊ नका. आपला चांगुलपणा आपल्या जवळच राहू दे. परिमळाची धाब भ्रमर ओढी, गंध दुसऱ्याला आला पाहिजे, माझा गंध घ्या सांगायला येता कामा नाही. याप्रमाणे झालं. आणि मग त्या ठिकाणी त्यांनी ती घेऊन निघालेले आहेत भूतलावरती. आणि ते संजीवन सगळ्यांना गंगा रूपाने प्राप्त झालं. आणि ते ठिकाण हिमालयातल्या ढोल गावी आहे. आम्ही योगायोगाने पाहून आलो. याबरोबरच होत्या सुंदरी होता मला वाटतं तेव्हा. आम्ही तिथे जाऊन आलो आणि ती जागा बघून आलो, दर्शन घेऊन आलो. अतिशय रम्य असं होतं. संबंध तिथे उंचच्या उंच वृक्षराजी आहे. म्हणजे एक वृक्ष असा आहे की त्याचा बुंदा नुसता 2 हाताच्या एवढा, बिळक्या एवढा, आणि डोली केवढी, इकडनं माणूस उभाच्या उभा इकडनं तिकडे जाईल. पण वरती मध्ये उभं राहिलं आणि वर पाहिलं तर आकाश दिसतंय, इतकं त्याला मोकळं आहे. आणि सगळा हिरवागार. काय निसर्गाची किमया होती माहित नाही. अफाट अप्रतिम सौंदर्य होतं. आम्ही असा एक विशेष अनुभव घेतला की तिथे गेल्यानंतर कुठल्या घंटा वाजत होत्या कळल्याच नाहीत. ठण 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 घंटाच वाजायला लागल्या. आम्ही सगळेच जण एकमेकाकडे बघतो, पण कुठेही एकही घंटा दिसली नाही आम्हाला. ढोल नावाचं गाव आहे ते. तिथे श्रीयंत्रावरती लक्ष्मीचं देवीची स्थापना आहे. कल्याण स्वामी नावाच्या एका स्वामींनी, कर्नाटकातले, त्यांनी तिथे मंदिर बांधलेलं. अप्रतिम आहे ती जागा. आणि तिथे ती गंगा प्रगट झाली. ती सगळ्यांसाठी म्हणून झाली. ब्रह्मांडात पूजनीय ठरली देवी भगवतीने विष्णूंच्या उजव्या पायातनं स्थिर राहण्याचं ठरवलं. पुढे काही काळाने प्रगट झाली. शिवानी मस्तके धारण करून भूतलावर आणलेली आहे. अशा प्रकाराने हे सगळं स्वरूप त्यांनी सांगितलं. पुढे प्रत्येकाचा विस्तार एक एक त्यांनी केलेला आहे. आपण थोडा थोडा विस्तार रोज बघूया. अशा प्रकाराने हे सगळं भगवतीचं चरित्र आहे. हे पाहायचं आहे, त्याचा आनंदही घ्यायचा आहे आणि त्याची अनुभूती सुद्धा आल्याशिवाय राहत नाही. असो, आज पर्वामध्ये सांगितल्याप्रमाणे यज्ञ संकल्पनेवरचं पुस्तक आणलेलं आहे. कोणाला आवश्यकता वाटल्यास जरूर त्याचा विचार करावा. अभ्यासाचा म्हणून विषय आहे तो, रमणीय असा नाही. 125 रुपये त्याची किंमत आहे. परंतु आणि ज्ञानदेवांचा विचार आणि भगवद्गीतेचा विचार असा एकत्र विषय आहे तो. त्या दृष्टीने आपण त्याचं चिंतन करू शकतो. आणि भगवंतांनी जो विषय सांगितला तो विषय कशाच्या संबंधात येतो तर तो कर्मयोगाच्या निगडीत आहे. आपण नित्य कर्मामध्ये असतो. मग तेच कर्म आपण कसं केलं पाहिजे ते भगवंतांनी सांगितलं, ते प्रकाशित करण्याचा प्रयत्न एवढाच आहे त्याच्यावर. असं
कायेन वाचा मनसेन्द्रिये वां बुद्ध्यात्मना मां प्रकृति स्वभावात् करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि। हरि ओम तत्सत्। विठ्ठल 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 पुंडलीकवरद हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। भगवान गोपाल कृष्ण महाराज, भगवान श्रीधर स्वामी महाराज के। अम्बा माता की जय। जय जय रघुवीर समर्थ। दुर्गे दुर्गटवारी तुझं संसारी, अनाथनाथे करुणा विस्तारी। वारी वारी जन्म मरणाचे वारी, हरी पडलो आता संकट निवारी। जय देवी जय महिषासुरमर्दिनी, सुरवर ईश्वर वरदय तारक संजीवनी। जय देवी जय त्रिभुवनी भुवनी पाता तुझे सेनानी। चारी समले परंतु न बोलवे काही, चारी व्याध ना पडलो प्रवाही। ते तू भक्ता लागे पाऊस लवलाई। जय देवी जय महिषासुरमर्दिनी, सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी। जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न मूर्ती निराशा। क्लेशापासून सोडी भवपाशा, आंबे तुझ वाचून कोण फरविलाशा। नरहर तल्लिंगाला बदलून बदलेशा। जय देवी जय महिषासुरमर्दिनी, सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी। जय देवी अश्विन शुद्ध पक्षी अंबा बैसली सिंहासनी हो। प्रतिपदे पासुनी घटस्थापना ती करुणी हो। मूल मंत्र जप करुणी भोती रक्षक ठेऊनी हो। ब्रह्मा विष्णु रुद्र आईचे पूजन करती हो। उदो गोला माऊली चाव, उदो कारे करती कायम तिचावो। उदो गोला उदो अंबाबाई माऊली चाव। द्वितीयेचे दिवशी मृत्यू 64 योगिनी हो। सकळामध्ये श्रेष्ठ शिवरामाची जननी हो। कस्तुरी मळवट भागी शेंदूर भरुणी हो। उदो कारे गर्जती सकळाच्या मुंडा मिळुनी हो। उदो बोला अंबाबाई माऊलीचा हो। तृतीयेचे दिवशी आंबे शृंगार मांडला हो। मळवट पातळ चोळी कंठी हार मुक्ता फळा। तिचे पदके कासे पीतांबर पिवळा हो। अष्टभुजा निर्मित आंबे सुंदर से लीला हो। उदो बोला अंबाबाई मुलीचा हो। चतुर्थीचे दिवशी विश्वव्यापक जननी हो। उपासका पावसी प्रसन्न अंतःकरणी हो। मन माझे मोहिले जगन्माते मनमोहिनी हो। भक्ताच्या माऊली सुरदे येते लोटांगणी हो। उदो बोला माऊलीचा हो। पंचमीचे दिवशी व्रत ते ओपांग ललिता हो। अर्घपाद्य पूजेने तुझला स्तवती हो। रात्रीचे समयी करती जागरणारी कथा हो।
आनंदे प्रेमते आले संभावी क्रीडता हो उदो बोला उदो अंबाबाई मौलीचा हो षष्ठीचे दिवशी वरतना घेऊन दिवट्या हर्षे ते गोंधळ घातना कवडी एक अर्पिता देशी हार मुक्ता पळा झाली भक्त कुळाहू उदो बोला उदो अंबाबाई सप्तमीचे दिवशी सप्तशृंग गडावरी हो तेथे तू नांदसी भोवती पुष्पे जाई जुई शेवंती पूजा रे बरवी हो तो संकटी पडता जय देसी वरचेवरी उदो बोला अष्टमीचे दिवशी अष्टभुजा हो सह्याद्री पर्वती पायी उभी गज्जननी हो मन माझे मोहले नालो तुझ लागुनी हो स्तनपान देऊनी सुखी के अंतःकरणी हो उदो बोला गंगाबाई नवमीचे दिवशी 9 दिवसांचे पारणे सप्तशती हो महावने सद्भक्ती करुणी हो षड्रसाने नैवेद्यासी अर्पयती भोजनी हो आचार्य ब्राह्मणा धृत केले कृपे करुणी उदो बोला दिवशी अंबानी जय सिंहनी हो सिंहारूढ करिदारुण शस्त्रे अंबे राक्षसी किती मारसी रणी हो विप्रा रामदासाश्रय दिदला तो चरणी हो उदो बोला अंबाबाई उदो कारे गर्जती महिमा वर्णुतीचा हो उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो सोन्याच्या पाऊलाने देवी लक्ष्मी आली ओवाळीत कापुराने भक्ता प्रसन्न झाली सोन्याच्या पाऊलाने नेसळले बरदरी तोळी भराने जे करून काथा नाके मुरणी जे सोन्याच्या पाऊलाने कुरळ्या केसावरी शोभे चिजाळे गळ्यात गळसरी भांगडीन गमोरी सोन्याच्या पाऊलाने कंकणी कुशावरी वाके शोभर कावरी हसत द्वारी सोन्याच्या पाऊलाने कुलपाचा करी दोडा मध्ये घातला वेडा वेणीत नागभावना रंगला सोन्याच्या पाऊलाने पायात पाय जुबे वर हरडे माता खेळ बिबाळ सोन्याच्या पाऊलाने पिकल्या साडी डाळी पेपराग हळूहळी राबती दास दासी दुबत गाई भाषे रवी घुमती डेऱ्यात लाने देवी लक्ष्मी लिओ आले ते कापुराने
भक्त प्रसन्न झाली सोन्याच्या भावनाने. माते तुझ्या चरणी आश्रय देसे आम्हा, तेनेचे नित्य मुनी तुष्टी घडे प्रकाम. लागो तुझ्या चरणी हे मानसाच नित्य, याहून अन्य जगदम नकांक्ष्य चित्त. सर्वस्वी तूच आमचे जगदंब माते, आम्ही तुझे प्रिय शिशूच तुझे नाते. वाटो कसाई गुणहीन सदा जनामी, तू एक माय करसी मम चोदन. अवधूत चिंतन श्री गुरुदेव भगवान गोपाल कृष्ण महाराज, भगवान श्रीधर स्वामी महाराज की. अम्बा माता के जय, जगदम्ब देव।